आज कॉफीचा जो एपिसोड आहे तो थोडासा वेगळा आहे, हटकी आहे आणि स्पेशल देखील आहे. कारण आपल्यासोबत जी आज असामी आलेली आहे कॉफीमध्ये, त्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे त्यांचा जो ब्रँड आहे जो त्यांनी चालू केलेला आहे तो साड्यांचा ब्रँड आहे. आणि असं म्हटलं जातं की ही प्रथा आहे की किमान या ब्रँडची एक साडी तरी आपल्याकडे असावी. आपण अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आपल्यासोबत कविता कोपरकर आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. थँक्यू कॉफीमध्ये थँक्यू सो मच. प्रत्येक साडीची एक कथा आहे आणि मला असं वाटतं प्रथानं बऱ्यापैकी ट्रेडिशनल साड्या ह्या लोकांपर्यंत विथ स्टोरी पोहोचवल्या. हो, प्रथा हा बिझनेस चालू करताना पहिला उद्देश असा होता आणि तो आजही आहे की हँडलूम साडीज आपण प्रमोट करायच्या. आपल्या भारताची एवढी रिच ही ट्रॅडिशन आहे, इंडस्ट्री आहे, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातली हँडलूम इंडस्ट्री ही अतिशय जुनी आहे एकतर आणि खूप मोठी आहे. 35 लाखांहून जास्ती हँडलूम्सची मोजणी झालेली आहे आपल्याकडे आणि लाखो फॅमिलीज ह्या हँडलूम्सवरती त्यांचं रोजचं पोट त्याच्यावरती अवलंबून आहे. वेन इट कम्स टू यू पर्टिक्युलरली यू आर स्पेशलाइज्ड इन पैठणी. तर मला असं वाटतं त्याच्याबद्दल पैठणीबद्दल नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. मी सिम्पल विचार केला की आपण मागे जाऊया आणि जुनी डिझाईन्स ट्राय करूयात की ती आणता येतात परत. की फॉर एक्झाम्पल असावली नावाचं एक फूल आहे पैठणीमधलं, जे खूप जुनं मोटिफ आहे, जे मध्ये दिसतच नव्हतं, फक्त मोराचेच पदर दिसत होते किंवा असं. मग ते पुन्हा आणलं. जुन्या डिझाईन्सची रिवायवल हे थोडं चालू झालं आणि अनेक लोक त्याच्यासाठी काम करतात. मी त्याचं अजिबात क्रेडिट घेत नाही आहे. अनेक जण त्या रिवायवलचं काम करतात. त्यातनं इनोव्हेशन पुन्हा सुरू झालं. हँडलूम इंडस्ट्री मला वाटतं मुळात टिकली पाहिजे. आणि जे आपल्या अँसेस्टर्सनी एन्जॉय केलं हे जे सिल्कचं फॅब्रिक आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं. आणि मला असं वाटतं की सिल्कच्या साड्या हे एव्हरी ओकेजनला तुम्ही घालू शकता. आणि आता मला असं वाटतं मी रोजच साड्या नेसते ऑलमोस्ट आणि आय लव्ह इट. मला असं वाटतं की दिस इज द मोस्ट कम्फर्टेबल आउटफिट वेअर यू कॅन कॅरी ऑन एनी टाइम एनीवेअर. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे कधी कुठे काय घालावं. अगदीच